गाईस, तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये विदर्भाकडच्या तुरीच्या दाण्यांच्या आळण बनवून दाखवणार आहे. हे बघू शकता. त्यासाठी लागणारे कांदा आणि टोमॅटो, मिरची, इथे कोथिंबीर आणि हे थोडीशी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून मस्त कापून घेतलेली मी. आणि हे बघू शकता तुरीचे दाणे. आता हिवाळा चालू आहे म्हटलं तर सीझन तर चालूच आहे त्याच्यावाला. मस्त मी याला थोडं बॉईल करून घेतलेलं आहे, म्हणजे कसं आपल्या भाजीमध्ये शिजायला जास्त टाईम लागणार नाही. आणि हे बघा कढईमध्ये तेल टाकलेले. हे बघू शकता त्याच्यामध्ये थोडे जिरा टाकलेलं आहे. मोहऱ्या पण ॲड करून घेतले त्याच्यामध्ये. आता कांदे टाकून घेते मस्त तेलामध्ये. मिरच्या पण टाकून देते कांद्यांच्या. पण मेथीच्या भाजीमध्ये कोण कांदे टाकते? आता आमच्या विदर्भामध्ये कांदे आणि टमाटर प्रत्येक भाजीमध्ये लागते आणि आम्ही ते यूज करतो प्रत्येक भाजीमध्ये आणि भाजी पण खूप टेस्टी लागते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपी. माझ्या चॅनलला जाऊन बघा माझे प्रत्येक व्हिडिओ, खूप छान छान रेसिपी आहेत. मस्त टमाटर पण टाकून घेतलेले आहे मस्त. टमाटर कांदे मस्त थोडेसे झालेले आहे तेलामध्ये. आणि आता मी हे मिरची पावडर, मीठ, हळद मिक्स करून घेते याच्यामध्ये. ती पण ॲड करून घेते याच्यामध्ये, कारण की मसाल्यामध्ये मस्त शिजून जाणार ना तर छान लागेल. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. त्या आपली मेथी पण मस्त मसाल्यामध्ये होऊन गेलेली आहे. आणि मी आता हे पाणी घेतलेले होते बॉईल केलेले, ते पण याच्यात ॲड करून घेते. ते पण मस्त मसाल्यामध्ये थोड्या वेळ शिजू देते चांगले. ते आपले तुरीचे दाणे पण मस्त मसाल्यामध्ये होऊ गेलेले आहे. आणि तुम्ही कलर बघू शकता मस्त मसाल्याचा. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करते. मस्त शिजू देते. आता आपली भाजी बघू शकता. तुरीच्या दाण्याचं आळण किती छानपैकी मस्त शिजलेलं आहे. आणि मी याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ थोडं ॲड केलेलं आहे. पाणी घेतलं थोडं, मतलब भिजवून टाकलेलं आहे, म्हणजे थोडं चव येण्यासाठी. आमच्याकडे तसंच टाकतात. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ आणि नाहीतर गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरीचं काही पण थोडं घेऊन चवीनुसार टाकू शकतो. खाण्यामध्ये खूपच टेस्टी लागते. आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तुरीच्या दाण्याचं आळण विदर्भाकडलं. हे बघू शकता आपली भाजी बनवून मस्त रेडी झालेली आहे. आणि भाजीचा कलर बघून घ्या तुम्ही, किती छान मस्त झालेली आहे. आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा.